असं आहे की मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही। ज्याचा ज्याचा संबंध आढळेल, ज्या ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। अतिशय कडक कारवाई करण्यात येईल। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही। या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे। आता हत्येतले जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू। आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे। त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की काळजी करू नका, काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील। कोणचा गुन्हा दाखल होईल, कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील। हे पोलिसांचं काम आहे। जे जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील, पोलीस ब्रीफिंग करतील। जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आलेली आहे, त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे। कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही, कुठलाही दबाव राहणार नाही। कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील। त्यामुळे व्हिडिओत काय म्हणताय, कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही। विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही। धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा। अरे 18 राजकारणामध्ये जायचं नाही। मी पहिलेपासून सांगतो, कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या, ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय। कोणाजवळ दुसऱ्या जो असेल त्यांनी पण द्यावा। पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचं आहे। काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ, त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल। त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही, त्याचं समर्थनही करायचं नाही, त्याचा विरोधही करायचा नाही। हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं। मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे, स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा, तो आम्ही मिळवून देऊ। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलत होते, तर सर्व आरोपींना शिक्षा ही केलीच जाणार आहे। फासावर लटकवण्यापर्यंत सर्व कारवाई ही पोलिसांकडून व्यवस्थित केली जाते आणि पर्सनली आपण या सर्व गोष्टीमध्ये लक्ष ठेवून आहोत असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। आणि या दरम्यान स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी देखील आपण बोललेलो आहोत असं देखील फडणवीस म्हणाले। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांनी ही संपूर्ण कारवाई गतिशील झाल्याची माहिती दिलेली आहे आणि लवकरात लवकर सर्वच आरोपींना शिक्षा मिळेल असं देखील त्यांनी म्हटलंय। आताची सर्वात मोठी बातमी समोर येते। 11 दिवस फरार असलेला आणि पोलिसांच्या हाती न आलेला वाल्मिक कराड अखेर शरण आलाय।
पुणे सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर केला जातोय। आपण पाहतोय सीआयडीची 9 पथकं वाल्मिक कराडचा शोध घेत होती, मात्र वाल्मिक कराडने स्वतःच्या गाडीतून येत पोलिसांसमोर सरेंडर केलाय। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं जातंय। 11 दिवस पकडू शकत नाही आणि अटक करण्याऐवजी शरण आला तर हे पोलीस आणि सीआयडी साठी भूषणावह कसं, असा सवाल देशमुख यांच्या मुलीने उपस्थित केला। आता सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे हे स्वतः वाल्मिक कराडची कसून चौकशी करतायत। गेले 3 ते 3.5 तासापासून ही चौकशी सुरू आहे। वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप आहेत, त्याचप्रमाणे त्याच्यावर इतरही काही गुन्हे दाखल आहेत। मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर करण्यात आलाय। त्यामुळे सीआयडी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल विचारण्यात येतोय। आता हे प्रकरण कशा पद्धतीने पुढे जातंय, कशी कारवाई केली जाते, चौकशीनंतर नेमकं काय सत्य समोर येतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार। तर सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण करण्याआधी वाल्मिक कराडने स्वतःच व्हिडिओ शेअर करत आपण दोषी नसल्याचं म्हटलं होतं। तर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेच वाल्मिक कराडने पुणे सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलंय। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे। तर हाच तो व्हिडिओ आहे जो शेअर केल्यानंतर लगेच वाल्मिक कराडने पुणे सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलंय। वाल्मिक कराडचे वकील सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत। या क्षणाची महत्त्वाची अपडेट, सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेऊन वकील कवडे हे सीआयडी ऑफिसच्या बाहेर पडलेत। कवडेंना वाल्मिक कराड यांच्या एका जवळच्या नेत्याचा फोन आल्याची देखील माहिती समोर येते। सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी वकील अशोक कवडे यांना वाल्मिक कराडची भेट घेऊ दिलेली नाहीये। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, वाल्मिक कराडचे वकील सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाले होते आणि कवडेंना वाल्मिक कराड यांच्या एका जवळच्या नेत्याचा फोन आल्याची देखील माहिती समोर येते। सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी वकील अशोक कवडे यांना वाल्मिक कराडची भेट घेऊ दिलेली नाहीये। वाल्मिक कराड हा शरण येण्यासाठी शिवलिंग मोराळेंच्या गाडीतून आलाय। तर शिवलिंग मोराळे हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते। MH23 BG 2231 ही कार शिवलिंग मोराळे यांची असून वाल्मिक कराडशी त्यांचे संबंध असल्याचं बोललं जात आहे। मी गेलो, मला जाऊन दिलं नाही। ही पिशवी होती, जाऊन दिलं नाही। पिशवी आहे, ती पिशवीच आहे। होते कुठं? माझ्याकडेच होती, मला जाऊन दिलं नाही मध्ये। पण तुम्ही कोण त्यांच्याबरोबर आलेले होते काय? काहीच नका, सॉरी झालंय काय? सॉरी, मला काहीच माहित नव्हतं। सीआयडीच्या तुम्ही नाही, गेले होते मला काहीच माहित नाही। प्लीज, मला काय माहित नाही। घेऊन तुम्ही आतमध्ये गेले होते न, पण तपासली आणि बाहेर वापस पण आतमध्ये सुरू आहे का? नाही, मला काहीच माहित नाही। मला जाऊन दिलं नाही आतमध्ये। काय माहित नाही। घेऊन तुम्ही आतमध्ये गेले होते न, पण तपासली आणि बाहेर वापस पण आतमध्ये सुरू आहे का? नाही, मला काहीच माहित नाही। मला जाऊन दिलं नाही आतमध्ये। तर आपण पाहतोय खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक होण्याची शक्यता आहे। 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी कराडच्या अटकेची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। सध्या सीआयडी कडून कराडची चौकशी सुरू आहे आणि यानंतर कराडला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक होण्याची शक्यता आहे। 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी कराड हा अटकेत जाऊ शकतो। आता सध्याला सीआयडी कडून त्याची कसून चौकशी सुरू आहे। गेल्या 3-3.5 तासापासून सीआयडी कडून कराड याला काही प्रश्न विचारले जात आहेत, त्याची चौकशी केली जाते। मात्र या चौकशीनंतर खंडणी प्रकरणात कराडला अटक देखील होऊ शकते।
22 दिवसानंतर कराड स्वतः सरेंडर होत असेल तर पोलीस काय करत होते असा सवाल सरपंच देशमुखांच्या मुलीने उपस्थित केला। आता वडिलांची क्रूर हत्या करणाऱ्यांना अटक करून आम्हाला न्याय द्या अशी आर्त हाक देखील वैभवी देशमुखने दिली आहे। का वेळ का लागतोय म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करतो। दरम्यान वाल्मिक कराड पुणे सीआयडी कार्यालयात शरण येण्यापूर्वी नेमकं काय काय घडलंय आपण पाहूया। तर सकाळी 7 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिस बाहेर वाल्मिक कराडचे कार्यकर्ते एकत्रित आले होते। त्यानंतर 9 वाजता सीआयडी ऑफिस बाहेर माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळालं। तर 10 वाजता सीआयडी ऑफिस बाहेर पुणे पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ते दाखल झाले। वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात दाखल होणार अशी माहिती 11 वाजता समोर आली। तर दुपारी 12 वाजता पुणे सीआयडी कडे सरेंडर करणार असल्याचं स्वतः वाल्मिक कराडकडून व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलं। 12:15 वाजता MH23 BG 2231 स्कॉर्पिओ या वाहनातून चेहरा लपवत तो सीआयडी कार्यालयात दाखल झाला। सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांच्याकडून वाल्मिकची 1 वाजता चौकशी करण्यास सुरुवात झाली। आणि आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। वाल्मिक कराडला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलंय। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। गेल्या 11 दिवसापासून वाल्मिक कराडचा शोध सुरू होता। या 11 दिवसात नेमकं वाल्मिक कराडने काय काय केलं? तर वाल्मिक कराडला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येत आहे। वाल्मिक कराडला अटक झाल्याची माहिती समोर येते। या क्षणाची महत्त्वाची अपडेट, वाल्मिक कराडला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येत आहे आणि या दरम्यान त्याला अटक देखील करण्यात आली आहे। 1 वाजेपासून सीआयडी कडून वाल्मिक कराडची चौकशी सुरू होती आणि त्यानंतर त्याच्या अटकेची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत होती। तर आता अखेर वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे आणि यानंतर वाल्मिक कराडला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येत आहे। 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात आहे। त्या पार्श्वभूमीवर गेल्या 11 दिवसापासून साधारण 9 पथकं त्याच्या मागावर होती, त्याचा शोध घेत होती। अखेर 31 तारखेला म्हणजे आज वाल्मिक कराड याने स्वतः सीआयडी कार्यालयामध्ये जाऊन आत्मसमर्पण केलंय। यानंतर 1 वाजेपासून त्याची चौकशी सुरू होती। आता कराडला अटक करण्यात आल्याची देखील माहिती समोर येते। तर खंडणीसह संतोष देशमुख हत्या प्रकरणासह अनेकही गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड हे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। सागर, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। वाल्मिक कराडला आता अटक देखील करण्यात आली आहे, काय अधिक माहिती? वाल्मिक कराड शरण आल्यानंतर त्याला त्याची चौकशी झाली आणि चौकशी अंती वाल्मिक कराडला सीआयडी पोलिसांनी अटक आता केलेली आहे आणि वैद्यकीय तपासणीसाठी वाल्मिक कराडला औंधच्या शासकीय रुग्णालयामध्ये आता पोलीस घेऊन चाललेले आहेत। काही वेळामध्ये पोलीस जे आहेत ते औंध पोलीस स्टेशनमध्ये औंध हॉस्पिटलमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। वाल्मिक कराडला कुठल्या कोर्टामध्ये हजर करणार याची आता उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। केजला घेऊन जाणार की पुण्यातील कोर्टामध्ये हजर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। वाल्मिक कराडला अटक आता दाखवलेली आहे आणि त्याला कोर्टामध्ये कधी घेऊन जाणार हे महत्वाचं राहणार आहे। त्याच्या चौकशीमध्ये काय समोर आलं हे पाहणं अत्यंत महत्वाचं राहणार आहे आणि आता वाल्मिक कराड याला औंध हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी घेऊन जात आहेत। नक्कीच सागर, आपण पाहतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणासह खंडणीचा गुन्हा देखील त्याच्यावरती दाखल आहे आणि इतरही गुन्हे वाल्मिक कराडवर दाखल असल्याचं कळतंय। नेमकं कुठल्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे? नक्की खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडवरती दाखल आहे। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केलेली आहे आणि सीआयडी यापूर्वी त्याची चौकशी जी आहे ती करत होते आणि सीआयडीकडे हा तपास आल्यानंतर
त्याच्या अडचणी ज्या आहेत वाल्मिक कराडच्या वाढलेल्या होत्या आणि आता त्याच्यावरती पुढील कारवाई जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळतीये. सागर, वाल्मिक कराडला आता नेमकं कुठल्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येते, काही माहिती मिळू शकली आहे? औंध हॉस्पिटल शासकीय रुग्णालय आहे. यामध्ये वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. 2 ते 2.5 तास वाल्मिक कराडची चौकशी जी आहे ती झालेली आहे आणि चौकशी झाल्यानंतर वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केली आणि पुढील कारवाई जी आहे ती सीआयडीने आता सुरू केलेली आहे. सागर, या चौकशी दरम्यान या 2.5 ते 3 तासामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे त्याविषयी काही तुम्हाला माहिती मिळू शकली आहे का सीआयडी कार्यालयात? या 2.5 ते 3 तासाच्या दरम्यान त्याचे वकील जे आहेत अशोक कवडे हे या सीआयडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले होते. त्यांची भेट यावेळेस सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे आणि काही वेळामध्ये माहिती जी आहे ती समोर येईल. वाल्मिक कराड यांनी आपल्या चौकशी अंती काय माहिती सीआयडीला दिलेली आहे त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी अवादा कंपनीला 2 कोटीची खंडणी जी आहे ती मागितलेली होती आणि त्या अंती त्याच्यावरती ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली होती. त्याच्यावरती केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. त्याचबरोबर देशमुख हत्या प्रकरणातही वाल्मिक कराडचं नाव समोर येत आहे आणि त्यानंतर वाल्मिक कराड गेले 12 दिवस फरार होता. फरार असल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी सीआयडीने त्याचबरोबर बीड पोलिसांनी काही पथकं रवाना केलेली होती. या सर्व पथकाला गुन्हा देत नक्कीच काही पथकं रवाना करण्यात आली होती कराडला शोधण्यासाठी. मात्र त्याने स्वतःच आज आत्मसमर्पण केलेलं आहे. 2.5 ते 3 तास त्याची चौकशी चाललेली आहे आणि चौकशीच्या अंती त्याला अटक देखील करण्यात आली आहे. खंडणीच्या गुन्ह्यात ही अटक झाल्याचं महत्वाची माहिती आपले प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी आपल्याला दिलेली आहे. धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. सरपंच हत्येप्रकरणी आरोपींना मोक्का, हत्या आणि खंडणीचा गुन्हा लावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. तर वाल्मिक कराडला मोक्का लावण्याची मागणी संभाजी राजे यांनी देखील केली आहे. त्याच्या मोका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे या केसमध्ये 302, 120B, खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत. हे मी नाही, राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे. 22 दिवसांनंतर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला. हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असता. तो 22 दिवस लागले सरेंडर व्हायला. आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं. तिथं तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यामुळे तुम्ही सरेंडर व्हायचं. आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही. तर या प्रकरणात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले आपण पाहतोय. सरपंच हत्या प्रकरणी सर्व दोषींना शोधून फासावर लटकवणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलंय. ज्यांचा सहभाग त्यांच्यावर कारवाई होणार असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय. त्याचप्रमाणे या प्रकरणी राजकारण करणाऱ्यांना त्यांचं राजकारण लखलाभ असं देखील फडणवीसांनी विरोधकांना खडसावून सांगितलं. कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू. आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे. त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिलाय. तर दुसरीकडे वाल्मिक कराडचा बाप कॅबिनेटमध्ये बसलाय असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंवर जितेंद्र आव्हाडांनी आरोप केलेत. त्यामुळे वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होणार नाही असा दावा देखील आव्हाडांनी केला. तीनशे 2चा गुन्हा दाखल होईल का? तुम्ही अजिबात होणार नाही. 302चा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही. वाचवण्याचा म्हणजे काय, इसका बाप बैठा ना अंदर उधर कैबिनेट में ना भाई, कैसा होगा.
दरम्यान सरपंच हत्या प्रकरणाचा पारदर्शक तपास झाला पाहिजे अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील केली आहे. तर बजरंग सोनवणे नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया. ते अटक झाले तर चांगलं काम झालं, पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. पारदर्शक तपास करणं हा CIDकडे तपास असल्यामुळे CIDचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना. मग बाहेर कशाला पळले? दरम्यान धरलेला एकही आरोपी सुटता कामा नये असं मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी म्हटलंय. तर आता सत्य समोर येईल अशी अपेक्षा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे आणि त्यावेळी जरांगे यांनी हे वक्तव्य केलंय. या कुटुंबाची तुम्हाला काही काळजीच नाही का? पालक हे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी धरलेला एकही आरोपी सुटता कामा नाही. कारण तो त्याच्यात आहे, तो नाही म्हणतो म्हणून तुम्ही सोडून देता काय? उद्या कोणी म्हणन मी नाही त्याच्यात. मग मुख्यमंत्र्याच्या शब्दाला या राज्यात काही किंमत आहे का नाही? हे सगळं निघणारच आहे ना. आता ज्यावेळेस ते मध्ये घेतले त्यांना ते सांगणारच आहेत ना. आणि यंत्रणा वधवल्याशिवाय कसं राहील? मी काही पण बोललो समजा आता तरी समजा जे खरं आहे ते सत्य आहे ना. ते सत्य समोर येईल, त्यासाठी थोडा वेळ जाईल. तर आपण पाहतोय वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आलाय आणि त्यानंतर आता विरोधकांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. संभाजीराजे छत्रपती त्याचप्रमाणे भाजपा आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री पदही देऊ नका अशी मागणीही संभाजीराजेंनी केली. माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही. हे संघटित गुन्हे जे पद्धतीच्या चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. आकाचे आकांवरती मी बोललेलो नाही, त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत. माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे. कराडचं शरण येणं हे नाट्य आहे का अशी शंका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी व्यक्त केली आहे. काल मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडेंची चर्चा झाली. काल चर्चा होते आणि आज कराड शरण येतो. हा योगायोग आहे का असा सवाल देखील जाधवांनी विचारला. वाल्मिक कराडना शोधण्याकरता म्हणून पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली, राज्यकर्त्यांनी मोठी आव्हानं केली आणि पुण्यामध्ये तो स्वतः वाल्मिक कराड शरण येतो, सरेंडर होतो, पण पोलिसांच्या हाताला लागत नाही. किंवा आजच तो शरण झाला याच्यावर सुद्धा शंका उत्पन्न व्हायला अशी जागा आहे की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते. आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे. आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानाबद्दल सुरेश धस यांनी काल माफी मागितली होती. यावर आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुरेश धस यांचे आभार मानलेत. मोठ्या मनाने धस यांनी महिला वर्गाची माफी मागितली आणि त्याबद्दल धन्यवाद असं प्राजक्ता माळीने म्हटलंय. माननीय आमदार श्री सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते. अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. दादा खूप धन्यवाद.
असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलंय. आणि आता वळतोय पुढे, दोषी नाही मग कराड फरार का होता असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला. कराडवर 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर मग पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले होते हा माझा विषय. जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते. तर आपण पाहतोय 11 दिवस फरार असलेला आणि पोलिसांच्या हाती न आलेला वाल्मिक कराड अखेर शरण आलेला आहे आणि तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय. पुणे CID ऑफिसमध्ये वाल्मिक कराडने आज आत्मसमर्पण केलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर होतोय. CIDची 9 पथकं वाल्मिक कराडचा शोध घेत होती, मात्र वाल्मिक कराडने स्वतःच्या गाडीतून येत पोलिसांसमोर सरेंडर केलाय. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात आहेत. 11 दिवस पकडू शकत नाही आणि अटक करण्याऐवजी शरण आला तर हे पोलीस आणि CID साठी भूषणावह कसं असा सवाल देशमुख यांच्या मुलीने उपस्थित केला.